नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण क्लास 10 च्या मुलांसाठी प्रॉब्लेम सेट सोडवायला घेतलेले आहेत। आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचं लेक्चर नंबर 2 म्हणजे प्रॉब्लेम सेट 3 चं लेक्चर नंबर 2 या ठिकाणी आपण बघत आहोत। तुम्हाला जर लेक्चर नंबर 1 ज्यामध्ये आपण एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत सगळे ते तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 10 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि प्रॉब्लेम सेट ही अपलोड केलेले आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। तर मग चला स्टार्ट करू आजचं लेक्चर। क्वेश्चन जे आहेत ते आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीत, क्वेश्चन्स आपण डायरेक्टली बुक्स मधून रीड करणार आहोत। त्या पद्धतीने तुम्हीही तुमच्या बुक्स रेफर करा जेणेकरून क्वेश्चन तुम्हालाही इझिली अंडरस्टँड होईल आणि जे आपण सोल्युशन सॉल्व्ह करणार आहे तेही तुम्हाला समजून जाईल। ठीक आहे, तर मग बघा प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 2 आज आपण बघत आहोत। म्हणजे क्वेश्चन नंबर 2 पासूनचे पुढचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आज बघणार आहे। ओके, तर बघूया क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे। फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड। काय सांगितलेले बघा या ठिकाणी, फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड। एंड पासून पाठीमागची फोर्थ टर्म तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायची आहे। ठीक आहे, अँड एपी दिलेला आहे आपल्याला, एपी इज अँड काय दिलेलं आहे बघा आपल्याला, तर -11 -8 -5 डॉट 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 49। ओके, आता या ठिकाणी बघा फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, तर यामध्ये ए आपल्याला फाइंड करता येईल। ए म्हणजे पहिली टर्म असते, बरोबर आहे। डी एपी दिलेला आहे त्यामुळे डिफरन्स फाइंड करू शकतो आपण आणि आपल्याला लास्ट टर्म दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचंय तर पाठीमागून फोर्थ टर्म फाइंड करायची। मुलांचं कन्फ्युजन काय होईल बघा, तर क्वेश्चन्स रीड करताना ते फक्त काय रीड करतील, फाइंड द फोर्थ टर्म, बरोबर आहे। पण त्या क्वेश्चन्स मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला पुढे, फोर्थ टर्म फ्रॉम द एंड, पाठीमागून फोर्थ टर्म ही आपल्याला फाइंड करायची आहे। ओके, म्हणजे आता या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म म्हणजे काय असतं आपलं, ए इज इक्वल्स टू किती आहे आपलं, तर -11। डी ज्या वेळेला आपण फाइंड आउट करतो त्यावेळेला काय करतो बघा, तर T2 - T1 करतो। म्हणजे या ठिकाणी -8 मायनस इंटू ब्रॅकेट -11 येणार आहे, बरोबर आहे। आता इथं काय होतील, आपले चिन्हांचे नियम लागू होतील आणि चिन्हांचे नियम जे बेरीज वजाबाकीतील आहेत म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन मधले काय आहेत, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मधले काय आहेत, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही बघितले तर तुमचे जे गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होऊ शकतात। ठीक आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या। आता इथं बघा हे -8 तर तसेच राहिले आपले आणि या ठिकाणी बघा मायनस आणि मायनस मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेला काय होतं, तर प्लस होतं, बरोबर आहे। आता बघा इथं बघा -8 + 11 प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साईड त्यामुळे 11 मधून 8 गेले तर किती राहिले आपले, तर 3 राहिले, बरोबर आहे। आता टीएन ची टर्म दिलेली आहे आपल्याला म्हणून लेट टीएन इज इक्वल्स टू काय असतं, ए प्लस n-1 इंटू डी। म्हणजे याच्यावरून आपल्याला एन म्हणजे कोणती टर्म आहे ती ते फाइंड आउट होईल, बरोबर आहे। टीएन किती आहे आपल्याला इथं बघा 49 दिलेलं आहे, आपण इथं लिहिले 49 इज इक्वल्स टू ए किती आहे आपला इथं -11 प्लस इंटू ब्रॅकेट एन ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती आहे, त्यामुळे आपण n-1 तसेच लिहिले आणि डी ची जी व्हॅल्यू होती ती किती आहे तर 3 म्हणून इंटू 3 घेतली। आता हे सगळं सॉल्व्ह केलं, आता हे -11 होतं तिकडे आल्यावर +11 झाले म्हणजे 49 + 11 इज इक्वल्स टू 3 ने आतमध्ये ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन केले 3 इंटू n 3n मायनस 3 × 1 = 3। ठीक आहे, आता इथं बघा ह्या दोघांची ऍडिशन केली, इथं आले 10 कॅरी ओव्हर 5 आणि हे 6 आले, बरोबर आहे। आता हे -3 होते अपोजिट जायला गेले +3 झाले, इथं आले 3n म्हणजे इथं बघा किती झाले 63 इज इक्वल्स टू 3n आले। 3n ला मल्टिप्लाइड होते अपोजिट साइडला गेले तर ते काय होतील, डिवाइड होतील। देअरफॉर n इज इक्वल्स टू
63 अपॉन काय करणार आपण 3 करणार. आता या ठिकाणी बघा 3 2 जा 6 आणि 3 1 जा 3 म्हणजे या ठिकाणी परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे आणि तोही कसा करायचा हे जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता n म्हणजेच काय आले आपले 21 आले. आता यांच्या पाठीमागची चौथी टर्म काढायची म्हणजे आपल्याला काय करायला लागेल बघा, तर चौथी काढायची म्हणजे चौथी टर्म सोडून राहिलेल्या किती टर्म्स आहेत आपल्या 3 टर्म्स आहेत, बरोबर आहे. वी फाइंड काय करायचे 4 टर्म ऑफ काय सांगितलं होतं क्वेश्चन आपल्याला 4 टर्म फ्रॉम द एंड therefore इथं काय असणार आहे 21 मायनस 3 केले तर किती राहतात बघा, 21 मधून 3 गेले तर किती राहिले आपले, तर 18 टर्म्स राहिली, बरोबर आहे. म्हणजे n इज इक्वल्स टू किती घ्यायचे आपल्याला या ठिकाणी 18 घ्यायचे. म्हणजेच काय आले बघा इथं T18 या ठिकाणी आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचं आहे. आता T18 इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आता T18 आपल्याला फाइंड करायचे ते तसेच लिहिले. a ची व्हॅल्यू किती होती बघा इथं -11 होती प्लस n किती आहे इथंच दिलेलं आहे आपल्याला 18 मायनस 1 आणि d किती आहे आपला तर 3. ठीक आहे. हा -11 तसाच राहिला, 18 मधून 1 गेले किती राहिले 17 राहिले. ठीक आहे इंटू 3 म्हणजे इथं आले -11 प्लस 7 3 जा 21 म्हणजे 17 3 जा 51 होतात, म्हणजे 7 3 जा 51 सॉरी 7 3 जा 21 2 3 1 जा 3 आणि हे 5. परत एकदा प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन. 51 मधून 11 गेले, 1 मधून 1 गेले 0 आणि 5 मधून 1 गेले 4 आणि बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह साइन आहे त्यामुळे आन्सरला पॉझिटिव्ह साइन येणार आहे. त्यामुळे लास्टला तुम्हाला काय लिहायचं इथं द 4 टर्म फ्रॉम द एंड इज 40. ओके इज द करेक्ट आन्सर फ्रॉम क्वेश्चन 2. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो बघणार आहे आपण. काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला इन एन एपी the 10 term is a 46 given. Question number 3 given. काय दिलेलं आपल्याला तर T10 is equals to 46 दिलेलं आहे. नेक्स्ट कंडिशन काय दिलेली आहे द सम ऑफ सम म्हणजे ऍडिशन कशाची तर 5th and 7th टर्म 5th and 7th म्हणजे T5 प्लस T7 is equals to किती दिलेले आहे 52 दिलेले आहेत आणि फाइंड काय करायचं आपल्याला तर AP आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला इथं TN चा फॉर्म्युला फर्स्ट यूज करावा लागेल. म्हणजेच काय करायला लागेल बघा लेट TN इज इक्वल्स टू काय असतं आपलं A प्लस n मायनस 1 इंटू D असतं, बरोबर आहे. देअरफोर आता इथं T10 घेतलं तर इथं काय येणार आपलं A प्लस 10 मायनस 1 इंटू D कारण n ची व्हॅल्यू काय आहे आपली 10 आहे म्हणून. ओके T10 किती दिला होता आपल्याला 46 इज इक्वल्स टू A प्लस 10 मधून 1 गेले 9 इंटू D इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता हे यूज करून आपल्याला इक्वेशन नंबर 2 काढायचं. आता T5 आणि प्लस T7 चा फॉर्म्युला जर यूज केला तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे फर्स्ट कंडिशन लेट T5 प्लस T7 इज इक्वल्स टू 52. आता T5 म्हणजेच काय आले आपले बघा A प्लस n मायनस 1 म्हणजे 5 मायनस 1 म्हणजे किती आले 4D येणार आहे डायरेक्टली या किंवा सॉल्व्ह करून लिहा. इथं T7 आहे म्हणजे इथं आले A प्लस 6D इज इक्वल्स टू 52. इथं बघा A इथं पण A आहे म्हणजे या ठिकाणी काय आला 2A आला प्लस 6 आणि 4 D आहे लाईक टर्म्स आहेत म्हणजे 6 प्लस 4 10D इज इक्वल्स टू 52. आता आपल्याला लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आणि लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हे आपण लिनियर इक्वेशनच्या लेसनमध्ये डिटेलमध्ये शिकलेलो आहे. त्याचा लेसन आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. आता इथं बघा A आहे इथं 9D आहे इथं 2A आहे इथं 10D आहे. एक काम करू ह्या इक्वेशनला आपण काय करू डिवाइड बाय 2 करू म्हणजे इथं काय झाले बघा A प्लस 5D इज इक्वल्स टू 2 2 जा 4 1 राहिले 2 6 जा 12 बरोबर आहे. नंबर 2 द्या. ठीक आहे. आता या इक्वेशन मध्ये बघा प्लस A आहे आणि या इक्वेशन मध्ये पण प्लस A आहे म्हणजेच आपल्याला काय करायचंय सबस्ट्रॅक्ट करायचंय. काय करायचंय सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. ठीक आहे.
आता इथं बघा फर्स्ट इक्वेशन काय होतं आपलं, a प्लस 9d इज इक्वल्स टू 46 आणि दुसरं इक्वेशन होतं आपलं a प्लस 5d इज इक्वल्स टू 26. ज्यावेळेला आपण सबस्ट्रॅक्शन्स करतो जे खालचे साईन्स असतात ते अपोजिट होतात. आता खालच्या लाईन पूर्ण पॉझिटिव्ह होती त्यामुळे पूर्ण लाईन काय झाली, पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाली. आता a मायनस a म्हणजेच हे काय झालं, गेट कॅन्सल झालं. 9 मायनस 5 म्हणजे इथं आले 4d इज इक्वल्स टू, इथं सबस्ट्रॅक्शन केलं, इथं 0 आणि हे 20 म्हणजेच d इज इक्वल्स टू 20/4. देअरफॉर d इज इक्वल्स टू, परत एकदा आडवा भागाकार, इथं आले y. ओके, आता आपल्याला काय करायचे, a ची व्हॅल्यू काढायची. म्हणून काय केले, पुट इन म्हणजे d इज इक्वल्स टू 5, पुट इन काय केले, इक्वेशन 1 2 कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकू शकता. इक्वेशन 1 मध्ये टाकले तर या ठिकाणी बघा a प्लस 9 इंटू d जिथं आहे तिथं काय करणार आहे आपण, ती व्हॅल्यू टाकणार आहे. म्हणजे इथं आले 5 इज इक्वल्स टू 46. हे a तसेच झाले, प्लस 9 5 किती आले 45 इज इक्वल्स टू 46. म्हणून a इज इक्वल्स टू 46. हे पॉझिटिव्ह 45 होते, अपोजिटला गेल्यावर ते काय झाले, मायनस झाले. म्हणून a इज इक्वल्स टू काय आले बघा, 1 आले. बरोबर आहे. देअरफॉर द टर्म्स आर, काय असणार आहे, t1. t1 म्हणजेच काय असतं आपलं, a असतं, म्हणजे तिथे आली 1. t2 इज इक्वल्स टू काय असतं, तर a प्लस d किंवा t1 प्लस d असतं, म्हणजेच 1 प्लस काय असणार आहे 5, म्हणजेच किती आले 6. t3 काय असणार आहे बघा इथं, तर t2 प्लस d. t2 किती आहे आपला 6 प्लस d किती आहे आपला 5 म्हणजेच 11 आले. बरोबर आहे. t4 इज इक्वल्स टू t3 प्लस d म्हणजेच किती आले बघा 11 प्लस 5 म्हणजे 16 आले. ह्या होत्या आपल्या 4 टर्म्स. देअरफॉर द AP इज एन काय असणार आहे, फर्स्ट टर्म 1, सेकंड टर्म 6, थर्ड टर्म 11 आणि फोर्थ टर्म 16. बरोबर. अँड डॉट 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 इज द क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं, क्वेश्चन रीड करून घेऊया फर्स्ट आपण. द AP in which 4 term is -15 and 9 term is -30, find the sum of the first 10 numbers. म्हणजे आपल्याला S10 फाइंड करायचं आहे. आता जर तुम्हाला S10 फाइंड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एकतर काय लागतं, T1 Tn ची व्हॅल्यू लागते, नसेल त्या दोन्ही व्हॅल्यू माहित नसेल तर A आणि D ची पण व्हॅल्यू त्या ठिकाणी लागते. ठीक आहे. आता यातल्या चारीपैकी कोणत्याच व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल नाही, त्यामुळे आपण फर्स्ट काय करणार आहे, तर A आणि D फर्स्ट फाइंड करून घेऊया. आता त्यासाठी बघा गिव्हन कंडिशन काय दिलेली आपली, तर T4 इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, -15 दिलेले आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला, T9 इज इक्वल्स टू -30 दिलेलं आहे. बरोबर. आता हे फर्स्ट सॉल्व्ह करू, A आणि D ची व्हॅल्यू फाइंड करू आणि त्याच्यानंतर S10 ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड करू. ओके. आता बघा जर तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन परफेक्ट करायचं असेल तर तुम्हाला फॉर्म्युलेज बाहेर असणं गरजेचं आहे आणि फॉर्म्युलेज बरोबर काय एक्झाम्पल काय दिलेलं आहे ते केअरफुली रीड करा क्वेश्चन आणि त्याच्यानंतर तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. म्हणजे ते आधी अनालाइज करा की त्या क्वेश्चन्स मध्ये काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे. हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही ते एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा T4 दिलेला आहे, T9 दिलेला आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला लिनियर इक्वेशन्स तयार होतील आणि त्या लिनियर इक्वेशन वरून आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू फाइंड होईल. ओके. म्हणजे Tn लेट Tn इज इक्वल्स टू काय असतो, A प्लस n-1 इंटू D हा आपला फॉर्म्युला आहे. आता T4च आहे म्हणजे इथे आले T4 इज इक्वल्स टू A प्लस 4-1 इंटू D, कारण यांची व्हॅल्यू काय आहे तर 4 आहे. म्हणून T4 किती दिलंय -15 इज इक्वल्स टू A प्लस 3D, म्हणजे इक्वेशन काय आलं, A प्लस 3D इज इक्वल्स टू -15 नंबर 1. ठीक आहे. नेक्स्ट T9 इज इक्वल्स टू काय असणार आहे, A प्लस 9-1 इंटू D. आता T9 ची व्हॅल्यू किती आहे -30 इज इक्वल्स टू A प्लस 8D, म्हणजेच A प्लस 8D इज इक्वल्स टू -30 नंबर. ठीक आहे. आता इक्वेशन कंपेअर केले तर इथं प्लस A आहे, इथं प्लस A आहे आणि इथले कोएफिशियंट्स हे वेगळे आहेत. आता ज्या वेळेला प्लस A असतो त्यावेळेला आपण काय करतो तर सबस्ट्रॅक्शन्स करतो. साइन ज्या वेळेला सेम असतात
त्यावेळेला आपण काय करतो, सबस्ट्रॅक्ट 1 and 2. ठीक आहे. आता सबस्ट्रॅक्शन केली तर या ठिकाणी बघा a plus 3d इज इक्वल्स टू -15. नेक्स्ट a plus 8d इज इक्वल्स टू -30. आता सायन्स कालचे काय होतात, चेंज होतात. का तर ज्या वेळेला आपण सबस्ट्रॅक्शन्स करतो त्यावेळेला खालचे जे नंबर्स म्हणजे इक्वेशन असतं त्या इक्वेशनचे होल साईड पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतं. आणि हे का होतं हे आपण लिनियर इक्वेशन मध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके. इथं प्लस मायनस गेट कॅन्सल झालं. आता इथे बघा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साईन येणार आहे. त्यामुळे 8 मधून 3 गेले, किती राहिले बघा 5d राहिले, पण या ठिकाणी -5d येणार आहे. बरोबर आहे. इज इक्वल टू प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन 30 मधून 15 गेले, 15 राहिले, 30ला पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे आन्सरला पॉझिटिव्ह. आता हे -5 काय होतं, मल्टिप्लाइड होते, इकडे गेल्यानंतर ते काय होतील, डिवाइड होतील. बरोबर आहे. म्हणजेच d इज इक्वल्स टू 15/-5. आणि ज्या वेळेला डिव्हिजन मध्ये एकाचं जरी साईन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साईन येतं, म्हणून या ठिकाणी 5 3 जा 15 आडवा भागाकार आलेला आहे. ठीक आहे. म्हणून देअरफॉर d इज इक्वल्स टू -3. d इज इक्वल्स टू -3 पुट इन 1. कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही ठेवू शकता 1 किंवा 2. आता या ठिकाणी बघा a plus 3 into -3 म्हणजे d ची व्हॅल्यू -3 होती, ती या ठिकाणी पुट केली. इज इक्वल्स टू -15. a 3 3 जा 9, एकाचा जरी साईन मायनस आहे तरी आन्सर मायनस, इज इक्वल्स टू -15. म्हणून a इज इक्वल्स टू -15 प्लस 9. देअरफॉर a इज इक्वल्स टू प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन, त्यामुळे आन्सर हे मायनस येणार आहे. आणि -15 प्लस 9 सबस्ट्रॅक्शन केली तर 15 मधून 9 गेले तर 6 राहणार आहेत आपले आणि -6 येणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू माहिती आहे, d ची व्हॅल्यू माहिती आहे. म्हणून आपण काय करणार आहे, लेट वी फाइंड S10. Therefore, Sn is equals to n/2 into bracket 2a into bracket n minus 1 into d bracket complete. हा आपला Sn चा फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी बघा, आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही S10 का फाइंड केलं, तर क्वेश्चन्स मध्ये देताना आपल्याला क्वेश्चन रीड करताना काय विचारले का, फाइंड द टर्म्स ऑफ अ 10th नाही विचारलेलं. आपल्याला काय विचारलेलं आहे, सम ऑफ द. बरोबर आहे. फर्स्ट 10 टर्म्स. ज्या वेळेला तुम्हाला सम ऑफ द फर्स्ट 10 टर्म्स, सम ऑफ द फर्स्ट 20 टर्म्स असं विचारलं जातं त्यावेळेला Sn चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हेही तेवढंच तुम्ही क्लिक करा किंवा लक्षात ठेवा. आता इथे n ची व्हॅल्यू किती आहे, 10. म्हणून S10 इज इक्वल्स टू n किती आहे, 10/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a किती आहे बघा, तर -6. ठीक आहे. ह्याला ब्रॅकेट टाका पाहिजे तर प्लस n किती आहे, 10 - 1 इंटू d किती आहे आपला आताच फाइंड केलं आपण -3. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करून घ्या. इथं डिवाइड केलं, परत एकदा आडवा भागाकार, म्हणून इथं आले 5 इंटू ब्रॅकेट 6 2 जा 12 म्हणून -12 आले, प्लस 10 मधनं 1 गेले 9 राहिले इंटू -3. ठीक आहे. हे परत सॉल्व्ह करून घेऊया. म्हणजे इथं आले 5 इंटू ब्रॅकेट -12 प्लस मायनस म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं जरी साईन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साईन येतं. मग 9 3 जा किती आले आपले 27 आले. आता या ठिकाणी बघा 5 इंटू प्लस, दोघांचे साईन मायनस आहेत त्यामुळे येणारा आन्सर पॉझिटिव्ह म्हणजे ऍडिशन करणार आहे आपण आणि साईन काय देणार आहे, मायनस देणार आहे. म्हणून मायनस इंटू ब्रॅकेट 7 + 2 9 इथं आले 3. ठीक आहे. 5 9 जा 45, 5 3 जा 15, 15 + 4 19 आणि एकाला जरी मायनस साईन असेल मल्टिप्लिकेशन मध्ये तर आन्सर हे काय असणार आहे, मायनस मध्ये येणार आहे. ओके. S10 is equals to -195 is the correct answer. ओके. क्वेश्चन नंबर 5 आपण या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. फर्स्ट 2 APs आर गिव्हन. आता फर्स्ट APs काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी, तर 9 द APs आर असं लिहूया आपण. काय दिलेले फर्स्ट 9 7 आणि 5 दिलेली आहे. बरोबर. अँड सेकंड AP इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला 24 21 18 अँड डॉट 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 दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला कंडिशन सांगितलेले आहेत बघा. इफ n टर्म्स ऑफ बोथ
द प्रोग्रेशन्स आर इक्वल, म्हणजे tn च्या दोघांच्या टर्म्सची जे आहेत त्या दोघांच्या इक्वल टर्म्स आहेत, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे अँड nth टर्म, आणि nth टर्म पण या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. आता बघा फर्स्ट काय करूया आपण, लेट द AP इज काय आहे बघा, तर 9 7 5 अँड डॉट डॉट डॉट. ठीक आहे. तर आता इथे A किती असणार आहे आपला, 9 असणार आहे. D किती असणार आहे, तर 7 मायनस 9, म्हणजे पुढच्या टर्म मधून मागची टर्म आपण मायनस करतो, म्हणजे किती आले बघा, 7 मधून 9 गेले, प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन म्हणून आले -2. बरोबर आहे. आता आपल्याला A माहिती आहे, D माहिती आहे, म्हणजे आता tn ची टर्म काय असणार आहे, तर A प्लस n-1 इंटू D. A किती आहे आपला 9 प्लस n माहिती आहे का, नाही, इंटू D. D किती आहे आपला -2. हे आहे tn इज इक्वल्स टू, हे 9 तसेच राहिले, -2 ने होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी बघा प्लस मायनस -2n आले आणि मायनस मायनस +2 झाले. बरोबर आहे. आता इथे नंबरची आपण काय करणार आहे, ऍडिशन करणार आहे, म्हणजे लाईक टर्म्स. 9 + 2 किती झाले, 11 आणि हे -2n. ही होती पहिली tn ची टर्म. आता दुसरा, द सेकंड AP इज एन, काय असणार आहे बघा, 24 21 18 अँड डॉट डॉट डॉट. ठीक आहे. म्हणजेच A इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म किती आहे, 24. D इज इक्वल्स टू 21 मायनस 24, म्हणजे पुढच्या टर्म मधून मागची टर्म मायनस करतो आपण. बरोबर आहे. मग 24 मधून 21 गेले, किती राहिले, -3, प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन. बरोबर आहे. म्हणून देअरफॉर tn इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, A प्लस n-1 इंटू D. देअरफॉर tn इज इक्वल्स टू A किती आहे बघा इथं, 24 प्लस n-1, D किती आहे आपला -3 आहे. बरोबर. म्हणजेच बघा इथं हे 24 आतमध्ये -3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं, इथं n इंटू -3 म्हणजेच -3n आले आणि मायनस मायनस +3 आले. बरोबर आहे. आता 24 + 3 म्हणजेच किती झाले, 27 - 3n. ही आली आपली tn ची टर्म. बरोबर आहे. आता गिव्हन कंडिशन काय दिलेली आहे, फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय आहे बघा आपल्याला, तर ह्या ही टर्म आणि ही टर्म, ह्या दोन्ही टर्म्स काय आहेत, इक्वल आहेत. म्हणून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे बघा, फर्स्ट टर्म काय होती आपली, म्हणजे फर्स्ट म्हणजे tn किती आहे, 11 - 2n इज इक्वल्स टू, इथली टर्म काय आहे, 27 - 3n होते. आता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागतील, लाईक टर्म्स करायला लागतील. म्हणजे हा -3 होता तो या साईडला आल्यानंतर प्लस झाला, हे -2n इथंच राहिले, हा 11 तिकडे गेला, त्यामुळे 27 - 11 आले. 3n - 2n म्हणजेच किती राहिले आपले, n राहिले, इज इक्वल्स टू 27 मधून 11 गेले तर किती राहतील, इथं 7 मधून 1 गेले, 6 राहिले आणि इथं आले 1, म्हणजे n इज इक्वल्स टू किती आले आपले, 60 आले. जी फर्स्ट फाइंड करायला सांगितलं होतं ते झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, लेट वी फाइंड tn फाइंड करायचंय, म्हणजे लास्ट टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. इज इक्वल्स टू T16. देअरफॉर T16 इज इक्वल्स टू A म्हणजेच आपण काय घेणार आहे बघा या ठिकाणी, A म्हणजे कोणत्याही AP मधला घेऊ शकता, एकतर ह्यामधला किंवा ह्यामधला, ह्यातला घेतला तर A किती असणार आहे, 9 प्लस n किती आहे, 16 - 1 इंटू D किती आहे या ठिकाणी, -2. बरोबर. 9 प्लस इथं आले 15 इंटू -2, म्हणून 9. मल्टिप्लिकेशन मध्ये एखादं जरी साइन मायनस असेल तर आन्सरला मायनस साइन येणार आहे. 15 टू किती झाले, तर 30 झाले आणि 30 मधून काय झाले, तर 19. 30 मधून 9 गेले तर किती येणार आहेत आपले, तर बघा 10 मधून 9 गेले 1 आणि इथला वर कॅरी दिला तर 21, म्हणजे -21 इज द T16 टर्म असणार आहे. ओके. आणि खाली आन्सर्स लिहा, देन n इज इक्वल्स टू 16 अँड T16 इज इक्वल्स टू -21 इज द करेक्ट आन्सर्स. ओके. हा होता आपला 5th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 आताच बघितलं आपण. क्वेश्चन नंबर 6 बघतोय आपण. क्वेश्चन नंबर 6 काय दिलेला आहे तो बघूया. फर्स्ट, इफ सम ऑफ थर्ड अँड 8th टर्म ऑफ एन AP इज 7. बरोबर आहे. आता डायरेक्ट आपण काय करूया, गिव्हन कंडिशन्स राईट करत जाऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल काय सॉल्व्ह करायचं. गिव्हन काय दिलेले बघा, तर T3 प्लस T8 इज इक्वल्स टू
7 दिलेलं आहे, बरोबर आहे. पुढची कंडिशन सांगितलेली आहे, द सम ऑफ 7th and 14th टर्म इज -3, देन फाइंड द टर्म्स ऑफ T10th. म्हणजे T10 टर्म फाइंड करायचे. मग त्यासाठी आपल्याला काय लागेल, ए आणि डी लागेल. आता इथे सम ऑफ सांगितलेलं आहे, म्हणजे आपण ए आणि डी च्या व्हॅल्यू लिनियर इक्वेशन वरून सॉल्व्ह करू शकतो. आता एक काम करू, आपण सॉल्व्ह करत जाऊया. आता T3 म्हणजे ए Tn चा जो फॉर्म्युला आहे तो आपण या ठिकाणी यूज करणार आहे. म्हणजे बघा, लेट Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला यूज करणार आहे, बरोबर आहे. म्हणून देअरफॉर इथं बघा T3 म्हणजे काय आले, a प्लस n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 इंटू डी प्लस a प्लस T8 च्या फॉर्म्युला आपल्याला 8 मायनस 1 इंटू डी इज इक्वल्स टू 7 म्हणजे a प्लस 2d प्लस a प्लस 7d इज इक्वल्स टू 7. a प्लस a 2a प्लस 2d प्लस 7d म्हणजे 9d इज इक्वल्स टू 7. इक्वेशन नंबर 1. ओके. आता दुसरं इक्वेशन काय दिलं होतं बघा आपल्याला, सम ऑफ द 7th अँड लेट T7 प्लस T14 इज इक्वल्स टू -3 दिलेलं आहे, बरोबर आहे. अँड फाइंड काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी T10th टर्म फाइंड करायची आहे. ओके. इथं म्हणजेच काय आले बघा, a प्लस 6d प्लस a प्लस 14 मायनस 1 म्हणजे 13d इज इक्वल्स टू -3. a प्लस a म्हणजेच किती झाले, 2a, बरोबर आहे. प्लस 13 प्लस 6 म्हणजेच किती आले, 19d इज इक्वल्स टू -3. नंबर 2. आता एक इक्वेशन्स ऑब्झर्व केले तर लिनियर इक्वेशन्स आलेले आहेत आणि लिनियर इक्वेशन्स मध्ये आपण काय करतो तर कोइफिशियंटच्या टर्म्स आहेत त्या चेक करतो. इथं बघा 2 आहे, इथं पण 2 आहे, त्यामुळे इक्वेशन 1 आणि 2 काय करू शकतो आपण, सबस्ट्रॅक्ट करणार आहे. कारण ज्यावेळेला सेम साइन्स असतात त्यावेळेला आपण सबस्ट्रॅक्शन करतो, म्हणून सबस्ट्रॅक्ट 1 and 2. ठीक आहे. म्हणजेच काय आले बघा इथं, 2a प्लस कुठे गेले इक्वेशन, 9d इज इक्वल्स टू 7. ओके. इथं आहे आपलं 2a प्लस 19d इज इक्वल्स टू -3. इथं मायनस आणि इथं आले प्लस. आता प्लस मायनसच्या टर्म होत्या गेट कॅन्सल झाल्या. 9 मायनस 19 प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन, म्हणून इथं आले -10d इज इक्वल्स टू, इथं आले प्लस 10. का तर 7 आणि इथले प्लस 3 म्हणजे इथं आले 10. म्हणून d इज इक्वल्स टू 10 अपॉन -10. देअरफॉर d इज इक्वल्स टू काय आले, -1 येणार आहे. कारण डिव्हिजन मध्ये पण एकाच जरी साइन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साइनच येतं. ओके. आता बघूया आपण नेक्स्ट म्हणजे a ची व्हॅल्यू काढूया. म्हणून फ्रॉम फर्स्ट मध्ये टाकली d ची व्हॅल्यू, तर इथं बघा 2a प्लस 9 इंटू -1 इज इक्वल्स टू 7. देअरफॉर 2 इज इक्वल्स टू काय असणार इथं, 9 1 जा 9 -9 असणार आहे, ते अपोजिट साईडला गेल्यानंतर +9 झाले. म्हणून 2a इज इक्वल्स टू 16. a इज इक्वल्स टू 16 अपॉन 2 म्हणजेच किती आले, 8. a इज इक्वल्स टू 8 आले. आता आपल्याला काय फाइंड करायचं होतं तर T10 ची टर्म, बरोबर आहे ना. क्वेश्चन नंबर 6 T10th. ओके. लेट वी फाइंड T10. ठीक आहे. आता परत एकदा Tn चा फॉर्म्युला, Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी, म्हणजे इथं आले T10 इज इक्वल्स टू a किती आहे बघा आपला जो आत्ताच फाइंड केला 8 प्लस n किती आहे इथं असतो n तो आहे 10 मायनस 1 इंटू डी किती आहे आपला -1 म्हणजेच 8 प्लस 9 इंटू -1 म्हणून 8 आणि हे -9 म्हणजे -1. T10 इज इक्वल्स टू -1 इज द करेक्ट आन्सर. ओके. या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ संपवत आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे 4 किंवा 5 क्वेश्चन्स आपण घेऊन येत आहोत, म्हणजे लेक्चर नंबर 3 मध्ये आणि नंतर लेक्चर नंबर 4 मध्ये राहिलेले सगळे क्वेश्चन्स. ठीक आहे. आपण थोडेच क्वेश्चन घेतलेले आहेत, कारण जे काही आपण इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत किंवा क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत ते तुम्हाला क्लिअरली व्यवस्थित समजावेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या म्हणजे लेक्चर नंबर 3 मध्ये, ज्यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट 3 मधले क्वेश्चन नंबर 7 पासूनचे पुढचे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओज पाहत राहा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल. तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या
लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 3 मध्ये. तर थँक्यू.